माझं नाव सुप्रिया मंडलिक. मी निर्माल्य ट्रस्ट या सोबत गेल्या 5 वर्षापासून काम करत आहे. 2018 पासून मी निर्माल्य ट्रस्ट सोबत काम करत आहे. तुम्ही काय निर्माल्य ट्रस्टमध्ये मी ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम पाहते. त्याच्यामध्ये प्रत्येक कामाचं जे नियोजन आहे, म्हणजे ग्राउंड लेवलच्या कामापासून ते आम्ही बाहेर काही प्रोजेक्ट संबंधित जे काम करतो त्या कामाचं नियोजन करणं किंवा ते काम व्यवस्थित कसं होईल, त्याचं व्यवस्थापन या प्रत्येक लेवलवर मी काम करते. पानोली गावामध्ये 2005 पासून निर्माल्य ट्रस्ट ही संस्था कार्यरत आहे. आणि पानोली मी तर म्हणेल की पानोली गावासाठी खूप महत्त्वाचं निर्माल्य ट्रस्ट पानोली गावासाठीच नाही तर पूर्ण तालुक्यासाठी, अहमदनगर जिल्ह्यासाठी आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी निर्माल्य ट्रस्टचं योगदान खूप महत्त्वाचं राहिलेलं आहे. कारण समाजातील एक दुर्लक्षित घटक असं म्हणेल मी की एक दुर्लक्षित घटकांवर निर्माल्य ट्रस्ट ही संस्था काम करत आहे. कारण मला असं वाटतं निर्माल्य ट्रस्टसोबत काम करत असताना मला हे जाणवलं की समाजातील जे अपंग, दिव्यांग जे लोक आहेत त्यांच्याकडे कुटुंबातील व्यक्ती म्हणा किंवा समाजातील व्यक्ती तितक्या ज्या संवेदनांसह आपण पाहिलं पाहिजे किंवा त्या जाणीवांसह आपण त्यांच्याशी आपली वागणूक असावी, तर त्या पद्धतीची वागणूक समाजाकडनं किंवा कुटुंबाकडनं त्या व्यक्तींना मिळत नाही. आणि निर्माल्य ट्रस्ट या संस्थेने ह्या घटकावर जो फोकस केलेला आहे त्याच्यामुळं फार महत्त्वाचं योगदान निर्माल्य ट्रस्ट या संस्थेचं अपंगांसाठी किंवा दिव्यांग बांधवांसाठी राहिलेलं आहे. आत्ता सध्या जो कॅम्प चाललेला आहे, खरं पाहिलं तर या कॅम्पची तयारी आम्ही गेल्या 6 महिन्यापासून जास्त करत आहोत. आणि बेदरकर मॅडमनी ह्या कॅम्पसाठी आम्हाला, आमच्या स्टाफला, आमच्या जे टीम मेंबर आहेत, एम्प्लॉईज आहेत, त्यांना खूप चांगल्या पद्धतीने एकदम बारीक गोष्टींवर लक्ष देऊन आम्हाला तयार केलं ह्या कॅम्पसाठी की कसं आपण या सोबत आपली वागणूक असली पाहिजे, त्यांची स्वच्छता कशी ठेवली पाहिजे, त्यांच्या अवतीभोवतीचं वातावरण प्रसन्न कसं ठेवावं, त्यांच्याशी आपलं जे कोऑर्डिनेशन असेल ते कुठल्या पद्धतीचं आणि कुठल्या पातळीवर असावं, या सगळ्या गोष्टींसाठी बेदरकर मॅडमनी गेल्या 1-1.5 वर्षापासून आम्ही कारण 2021मध्ये जेव्हा फिजिओथेरपी जे आमची सेंटरची आम्ही पारनेरला चालू केलं त्यावेळी पण आम्हाला या गोष्टीवर खूप मॅडमनी मार्गदर्शन केलं की या दिव्यांग मुलांसोबत आपली वागणूक कशी असली पाहिजे आणि आपण कसं त्यांच्यासोबत बोललं पाहिजे, त्यांना एक सहानुभूतीची गरज असते ती कशी दाखवली पाहिजे, या सगळ्या याचं मार्गदर्शन त्या वेळोवेळी आम्हाला करत आल्या. आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्यामुळे या कॅम्पचा एक भाग होताना आमच्या सर्व टीमला खूप छान वाटलं आणि खूप कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही त्यांच्याशी वागताना किंवा त्यांचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही. की आम्हाला आधीच त्यांच्याबद्दल इतकी सहानुभूती आणि मनात एक आपुलकी, जिव्हाळा निर्माण झाला होता की त्यांची सेवा करताना किंवा त्यांच्यासोबत राहताना आम्हाला म्हणजे एक खूप चांगल्या प्रकारचा आनंद मिळाला असं मी म्हणेन. नक्कीच असे कॅम्प आमच्या पूर्ण टीमलाही असं वाटतं की आणि असे कॅम्प वेळोवेळी घेतले पाहिजेत. अल्टरनेट मुलांसाठी, नंतर मुलींसाठी, पुन्हा मुलांसाठी, असं समाजातील जास्तीत जास्त मुलांना, मुलींना या कॅम्पचा किंवा व्यक्तींना या कॅम्पचा अधिकाधिक फायदा होईल असं आम्हाला वाटतं आणि व्हावा ही मनापासून इच्छा आहे. आणि यासाठी योगदान देण्याची किंवा यासाठी काम करण्याची आमची मनापासून तयारी राहील आणि आनंदही होईल की हे काम करण्याची संधी आम्हाला मिळते. खरं सांगायचं तर ह्या कॅम्पचा भाग होताना
कुठल्याही अपंग व्यक्तींना किंवा त्या व्यक्तींना संदेश देण्यापेक्षा मलाच शिकायला खूप काही मिळालं त्यांच्याकडनं, की त्यांच्या जीवनात एवढं दुःख असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य मी पाहिलं ह्या कॅम्पमध्ये, ते जे 7-8 जण जे काही सहभागी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद पाहिला आणि ते ज्या प्रकारे ह्या कॅम्पमध्ये वावरत आहेत, त्यांच्याकडनं आम्हाला शिकायला मिळालं की सामान्य माणूस किंवा नॉर्मल माणूस देखील जीवनाकडे एक वेगळ्या नजरेने पाहतो. म्हणजे की सगळं काही असूनही दुःखी राहतो आणि यांच्याकडे काहीतरी कमी आहे तरी पण इतके आनंदी कसे राहू शकतात, हा प्रश्न मला या कॅम्पमध्ये सहभागी झाल्यानंतर खरंच असं प्रश्न पडला की इतके आनंदी आणि इतक्या चांगल्या पद्धतीने आयुष्यही कुणी जगू शकतं. आणि खरं या कॅम्पमध्ये शैलेश सर असतील, सुभाष सर असतील, त्यांनी जे त्यांना मोटिवेट केलं, त्यांना जे ट्रेनिंग दिलं, जसं की रॅम्पवरून किंवा गाडीत कसं बसावं उतरावं, त्याच्यानंतर स्टेप कशा चढायच्या उतरायच्या, अशा वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांना ज्यावेळेस अगदी कमी जागेतून व्हीलचेअर कशी काढायची, कमोडी व्हीलचेअर कशी वापरायची किंवा हँड शॉवर वगैरे या सगळ्या गोष्टींचा वापर कसा करायचा, हे सगळं ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांच्यामध्ये खरंच खूप चांगल्या पद्धतीचा बदल मला खूप जाणवला आणि एक जीवनाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये आणखी भर पडली त्याच्यामध्ये, असं मला जाणवलं. या कॅम्पची जे तयारी म्हणा किंवा या कॅम्पसाठी लागणारा जो आर्थिक जो खर्च होता, त्यासाठी मीनाताईंची जी धडपड आहे ती आम्ही खूप दिवसांपासून पाहतोय, खूप वर्षांपासून म्हटलं तरी चालेल. कारण असा कॅम्प हा ऑर्गनाईज करायचा हे खूप दिवसांचं त्यांचा हा उद्देश होता की असा कॅम्प आपल्याला ऑर्गनाईज करायचा. त्यासाठी बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचणं आणि आर्थिक मदत मिळवणं किंवा बाकीच्या काही वस्तुरूपी काही मदत असतील त्या मिळवणं, यासाठी त्यांची आम्ही जी तगमग धडपड पाहिली. आणि मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत किंवा दिव्यांग मुलांना याचा लाभ व्हावा यासाठी समाजातील लोकांनी जास्तीत जास्त मदत करावी, जेणेकरून निर्माल्य ट्रस्ट या संस्थेला जास्तीत जास्त मुलांना आणि मुलींना, दिव्यांग मुलांना मुलींना मदत होईल. त्यासाठी आर्थिक सहकार्य त्यांच्या पद्धतीनं करावं अशी अपेक्षा राहील. मला असं सांगायचं आहे, निर्माल्य ट्रस्ट खरंच म्हणजे मला स्पेशल थँक्स द्यायचं आहे या सर्व टीमला आणि विशेष करून बेदरकर मॅडमला, की जसं अपंग मुलांसाठी ही संस्था कार्यरत आहे आणि अपंग मुलांना त्यांचं निर्माल्य होण्यापासून वाचवलं असं मी म्हणेल, म्हणजे निर्माल्य होण्यापासून त्यांना हे केलं. तसंच ही संस्था पानोलीमध्ये जेव्हा काम करते त्यावेळेस वेगवेगळ्या गावातील म्हणा किंवा अवतीभोवती पंचक्रोशीतील महिलांना रोजगाराची संधी मिळवून देण्याचंही खूप मोठं काम मी जशी या संस्थेसोबत जोडली गेली तेव्हापासून मी पाहिलं की समाजातील वेगवेगळ्या महिलांनाही आर्थिक रोजगार कसा मिळेल. जसं की 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस पाऊस नव्हता त्यावेळेस इथं महिलांना रोजगार नव्हता, त्यावेळेस निर्माल्य ट्रस्ट या संस्थेने आमच्या पंचक्रोशीतील जवळजवळ 50 महिलांना रोजगार मिळवून दिला होता आणि त्यातून खूप आर्थिक सहकार्य झालं या महिलांसाठी. आणि मी स्वतः धन्यवाद देते की मी म्हणेल की लग्नानंतर बऱ्याच वर्षापासून मीही घरी होते, काहीतरी करण्याची इच्छा होती, पण काय करावं, समाजसेवेची आवड होती, एक अंगातही ती आवड असल्यामुळे मी निर्माल्य ट्रस्ट या संस्थेशी जोडली गेले आणि मी म्हणेल की माझंही निर्माल्य होण्यापासून एक वेगळा प्रवास चांगल्या याच्याकडे चालू झाला आणि मला खूप छान वाटलं की मी या संस्थेचा एक भाग आहे. थँक्यू.